श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या जीवनामध्ये गोष्टींमध्ये बदल, परिवर्तन घडू शकतं, कोणत्या नवीन गोष्टींचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. या महिन्यात तुम्ही कुठल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. ही संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडलीनुसार समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना काय सांगतो याकडे जाऊयात. प्रथम स्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं, रोजची दिनचर्या आणि त्यामध्ये तुमचा स्वाभिमान, आत्मसन्मान या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींवरती सुद्धा विचार करताना आपण प्रथम भाव पाहत असतो. या महिन्यामध्ये या ठिकाणचे स्वामी जे आहेत गुरु यांचं गोचर सप्तम भावातनं होतंय. 7व्या घरामधून मिथुन राशीतनं गुरूंचं गोचर आहे. त्यामुळे हे गोचर आता मार्गी अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे 11 मार्च नंतर. 11 मार्चच्या पासून पुढचा कालावधी तुम्हाला अतिउत्साही, कामामध्ये रममाण करणारा, व्यवसाय डेव्हलप कसा करता येईल याकडे तुमचा कल वाढवणारा आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडनं जास्तीत जास्त मेहनत करून घेणारा असा असणार आहे. लाभयोग उत्तम असणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीची संधी सुद्धा निर्माण होत आहे. या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबाची साथ सोबत मिळेल, जेणेकरून तुम्हाला एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचा आहे, तो त्यांच्यापर्यंत तुम्ही अगदी उत्तम प्रकारे पोहोचवू शकाल आणि अनुमोदन घेऊ शकाल. अशा पद्धतीने सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. तृतीय स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनातील कष्ट, पराक्रम, परिश्रम, छोट्याखानी प्रवासाचे योग आपण तिसऱ्या घरावरनं पाहत असतो. या ठिकाणी आहे कुंभ राशी, या ठिकाणी राहूंचं गोचर आहे. तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता, यूट्यूबर आहात किंवा कुठल्याही प्रकारचं ग्राफिक संदर्भातलं तुम्ही काम करू पाहताय किंवा सुरुवात करू इच्छिता, या सगळ्यांसाठी हा महिना राहूंच्या कृपेने अतिशय शुभ. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मंगळ येतात. मंगळ तुम्हाला प्रोत्साहित करणारे आहेत. मंगळ तुमच्या कामातली गती वाढवणारे या दृष्टिकोनातून उत्तमच असणार आहे. कुठलंही टेन्शन घेऊ नका. जरी अंगारक दोष निर्माण होतो जेव्हा राहू आणि मंगळ एकत्र येतात, परंतु त्याचे अशुभ परिणाम न मिळता तृतीय स्थानातनं, त्रिकोण स्थानातनं त्यांचं गोचर शुभ फलदायी ठरत असतं. म्हणून या महिन्यामध्ये नवीन काही करू इच्छिणाऱ्या वर्गासाठी तर विशेष संधीचा काळ असणार आहे. ज्या 2 गोष्टी सर्वात प्रथम तुम्हाला सांगितल्या, तुमच्या जीवनामध्ये बदल परिवर्तन घडवून देणाऱ्या असतील, त्यातली ही प्रमुख गोष्ट आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्युटर क्षेत्रातलं काम करायचं आहे, एआय सॉफ्टवेअरमधलं काम करायचं आहे, तुम्ही सुरुवात निश्चित करू शकता. त्या अनुषंगाने तुम्हाला फलदायी स्थिती उत्पन्न होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राशीपत्रिकेतील 3ऱ्या भावामध्ये ज्यावेळेस बुध, रवी आणि राहूंचं गोचर होतं, त्यावेळेस त्याही ग्रहांचं फळ तुम्हाला मिळत असतं. तुमच्या कामातली जी ऊर्जा तुम्हाला हवी आहे, काम करण्याची जी एकसंधता साधायची आहे, त्याही गोष्टी शुभ प्रमाणामध्ये तुम्हाला मिळू शकतात. राशीपत्रिकेतील 4थ स्थान अत्यंत महत्त्वाचं आईच्या सुखाचं स्थान आहे. सर्व प्रकारचे सुख पण आपण या ठिकाणी पाहतो. शनिदेव या ठिकाणी आहेत, तुम्हाला आता लहानपणवती देत आहेत. कारण शनी महाराज ज्यावेळेस 4थ भावातनं, अष्टम भावातनं गोचर करतात, त्यावेळेस त्या राशीच्या व्यक्तींना लहानपणवती देत असतात. त्याला छोटी साडेसाती आपण म्हणतो, लहान साडेसाती म्हणतो किंवा लहानपणवती असाही शब्द वापरला जातो किंवा ढय्या असा हिंदीतला शब्द सुद्धा त्याला वापरला जातो. प्रत्येकाला ही शंका असते, की माझ्या जीवनामध्ये लहानपणवती सुरू असेल, तर मला काहीच चांगलं मिळणार नाहीये. माझ्या जीवनामध्ये संघर्ष घडणार आहे की काय? तर या शंकेचं प्रथम निरसन करू इच्छिते. या महिन्यामध्ये तुम्हाला शुक्रांच्या कृपेने, कारण शुक्र या मीन राशीमध्ये उच्चस्थ होतात. शुक्रांच्या कृपेने आणि शनींच्या कृपेने तुम्हाला या महिन्यामध्ये सुख प्राप्त होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडू शकते. आनंद मिळणार आहे. पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. कुटुंबाच्या साथ सोबतीचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. त्यांच्या समवेत फिरण्याचे योग येऊ शकतात. म्हणजे हा महिना तुमच्यासाठी आल्हाददायी, आनंद प्राप्त करून देणारा असंच असणार आहे. याचबरोबर मातृसुखाच्या दृष्टीने सुद्धा 4थ स्थानावरती गुरूंच्या 4थ स्थानावरती शनी आणि शुक्रांचं गोचर लाभदायक ठरेल. आईसोबत सुद्धा काही मतभेद होते ते कमी होतील. आईच्या आरोग्याविषयी तुम्हाला विशेष काळजी होती, ती सुद्धा आता संपुष्टात येऊ शकते. राशीपत्रिकेतील 5म स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षण, संतती आणि प्रणयासाठी. या महिन्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या ठिकाणी येणारी मेष राशी यांचे स्वामी मंगळ, ज्यांचं गोचर त्रिकोण स्थानातनं, पराक्रम स्थानातनं आहे, ते लाभदायी आहे. या महिन्यात केलेला अभ्यास स्मरणात राहू शकतो. जरीही बुध, राहू, मंगळ, रवी या ग्रहांसोबत ते असतील तरी सुद्धा तुम्हाला मंगळांचं चांगलं फळ मिळणार आहे. विशेष तुम्ही गणित,
आणि विज्ञान या विषयावरती पकड ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा होण्यासाठी मदत होईल. तुमची इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती प्रचंड वाढलेली या महिन्यात दिसणार आहे. मला हे करणार आहे मी, मला हे जमणार आहे, मला हेच करायचं आहे, इथपर्यंत विचार चांगले होणं, हे शुभयोग असल्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी, प्रणयासाठी, त्याचबरोबर संतती सौख्यासाठी सुद्धा हा महिना विशेष आहे. आरोग्याच्या दृष्टीने काय म्हणतो हा महिना? तर 6ष्ठ स्थान आरोग्याचं आहे. कुठल्याही प्रकारचा रोग आपल्याला जर आहे, आजार आहे, तर तो कधी दूर होईल, आपल्यातनं कधी तो नष्ट होईल, याकडे सगळ्यांचा कल असतो आणि त्या दृष्टिकोनातून 6ष्ठ स्थानाला फार महत्त्व आहे. 6ष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण मार्च महिना उत्तम आहे. त्यातल्या त्यात 4 मार्च नंतर तुमच्या तब्येतीच्या काही जरी कुरघोडी होत्या, पाय-पावलांमध्ये थकवा होता, गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा त्रास होत होता, तो आता शमू शकतो, कमी होऊ शकतो. त्यावरती योग्य उपचार तुमच्यावर होऊ शकतात. हे चांगलं फळ मिळू शकतं. राशी कुंडलीतील 7म स्थान जोडदाराच्या सुखाचं आहे. या महिन्यात तुमच्या जोडदाराची साथ सोबत मिळेल. आनंददायी वातावरणामध्ये तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकणार आहात, असा सुंदर महिना हा आहे. 7म स्थानात गुरूंचा गोचर असल्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या पतीची किंवा पत्नीची साथ सोबत मिळेल. एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्यासाठी किंवा त्यांचं अनुमोदन प्राप्त करून घेण्यासाठी हा सुंदर महिना आहे. या महिन्यामध्ये व्यवसाय डेव्हलप करू शकता. नवीन व्यवसायामध्ये काही मशिनरी खरेदी करायच्या आहेत, काही ॲड करायचं त्यासाठी सुद्धा सुंदर महिना आहे. ज्यांना नोकरी हवी आहे, नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण नोकरी काही मिळत नाहीये, अशा ज्या काही तक्रारी आहेत, त्यांना सांगू इच्छिते तुमच्या राशीपत्रिकेनुसार आपण माहिती घेतोय. राशीपत्रिकेतील भाग्यस्थानातनं असणारं केतूंचं गोचर हे तुम्हाला विशेष फळ देत आहे, की तुम्हाला वारंवार प्रयत्न करावे लागतायत. एकदा दोनदा प्रयत्न करून जॉब मिळत नाहीये. तर तुमच्यासाठी हा प्रमुख सल्ला, तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त केतूंचा जप करायचा आहे. ह्रीं केतवे नमः या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करू पाहताय, सुरुवात करू पाहताय, तर त्यासाठी सुद्धा या महिन्यातील 4 मार्च नंतरचा कालावधी अत्यंत श्रेष्ठ राहू शकतो. 4 मार्चपर्यंत विशेष काही कार्य हाती घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर व्यावसायिक वर्गासाठी हा महिना काय म्हणतो? या ठिकाणी कन्या रास येते. बुधांचं गोचर जे केंद्रस्थानाचे अधिपती आहेत, त्यांचं गोचर पराक्रम स्थानातनं, त्रिकोणातनं होतंय. नक्की यशदायी स्थिती आहे. व्यापारानिमित्त तुम्हाला प्रवास घडू शकतो. परदेशात, परराज्यात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. हे सुंदर योग सुद्धा या स्थानावरून आपण पाहत असतो आणि ते सगळे शुभयोग आता या महिन्यात दिसून येत आहे. लाभाची स्थिती जशी उत्तम आहे, तसा खर्चाचा योग सुद्धा आहे. या महिन्यामध्ये खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. याचं कारण म्हणजे या ठिकाणचे अधिपती, वृश्चिक राशीचे अधिपती मंगळ यांचं गोचर हे कुंभेतनं होतंय. राहुयुक्त पापग्रहयुक्ताने होत असल्यामुळे थोडासा खर्चिक तुमचा स्वभाव होईल. पर्यटनासाठी, प्रवासासाठी खर्च होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रवासामध्ये आजारपणाच्या तक्रारी येऊ शकतात, म्हणून पैसा जाऊ शकतो. अशा पद्धतीने थोडासा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही काही नामस्मरण केलत, काही उपाय सांगितलेले केले, तर निश्चित तुम्हाला मोठा धोका होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपासना आपण या महिन्यात का आणि कधी करायची आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून आपण उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे. त्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून आपण उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे. परंतु विशेष एक ग्रह योग तुमच्या जीवनामध्ये चांगला उत्कर्ष प्रगतीकडे घेऊन जाणारा असतो. ग्रहण ज्यावेळेस चंद्राचं असतं, त्यावेळेस तुम्हाला मनःशांती निश्चित मिळू शकते. थोडासा संघर्ष वाढण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान असते. तुम्ही काही काम करताय किंवा कुठल्याही प्रकार क्षेत्रामध्ये तुमचं जे काम आहे, त्या कामामध्ये खूप ताणतणाव निर्माण होऊ शकतो. ह्याचं फळ देणारं ग्रहण असतं. म्हणून या महिन्यात ग्रहण आहे, तर ग्रहणाच्या दिवशी तुम्हाला शुचिर्भूत होऊन दुपारी 3:20 पासून 6:48 काही उपासना करणं बंधनकारक आहे. त्यातील प्रथम उपासना म्हणजे रीम राम राहवे नमः मंत्राचा जप आणि दुसरी उपासना म्हणजे रीम केतवे नमः या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करायचा आहे. या मंत्रांचा जप तुम्हाला या ग्रहणाच्या दिवशी दुपारी 3:20 ते 6:48 नक्कीच करायचं आहे. याचं फळ तुम्हाला चांगल्या प्रमाणात मिळेल. काय मिळणार आहे? तर तुम्ही जो काही प्रवास करणार आहात, प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो, तो प्रवासातला त्रास कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं भाग्यस्थान ज्या ठिकाणी केतू उपस्थित आहेत, तर केतूंचं फळ तुम्हाला आत्ता मिळतंय, की एक गोष्ट वारंवार करावी लागते, मग यश येतंय. तर ते फळ सुद्धा नष्ट होऊ शकतं. म्हणून सांगितलेले उपाय निश्चित करा. तसेच
सगळ्यात महत्त्वाची जी उपासना आहे, त्या उपासनेमध्ये आपण प्रामुख्याने या महिन्यामध्ये प्रभू श्रीरामांचा रामनवरात्रीचा जो उत्सव आहे, तो उत्सव साजरा करणार आहोत. या उत्सव कालावधीमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण, रामाचं नामस्मरण तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचं आहे. प्रभू श्रीरामांचं नामस्मरण तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रवास कमी होईल. याचं कारण म्हणजे जेव्हा 7:30तली लहानपणोती सुरू असते, त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त हनुमानाचं आणि रामाचं नामस्मरण करणं अनिवार्य आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रवास थांबतो. म्हणून ही विशेष सूचना, हा विशेष कालावधी तुम्हाला मी उल्लेखनीय आहे, तो तुम्हाला सांगितला आहे. आज आनंदी राहा, स्वामींच्या सेवेत राहा, संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्राचं पठण करत राहा. अंगारक दोषाचे परिणाम सौम्य होतील. आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनला क्लिक करणं नक्कीच करा. त्या माध्यमातून तुम्हाला विशेष चांगली माहिती समोर येईल. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.